नमस्कार मित्रांनो. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब शेतकरी अपघात विमा योजना ही एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाने ही महत्त्वपूर्ण योजना ही राबवलेली आहे. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या नावाने ही योजना महाराष्ट्र सरकार राबवत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेली गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास आर्थिक मदत दिली जाते. या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये काय, मुख्य माहिती जर या योजनेची सांगायची झाली तर योजना आहे की योजनेचं नाव आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. यासाठी पात्र शेतकरी आहेत, लाभार्थी आहेत. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी कुटुंब, वयोमर्यादा आहे 10 ते 75 वर्षे. त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला आणि त्यांच्या वडीलधारांना याचा फायदा व्हावा की जेणेकरून शेतकऱ्याचे पूर्ण कुटुंब ह्यात समाविष्ट होत आहे. 10 वर्षे ते 75 वर्षे हे ते वयोगटातील सर्व शेतकरी यासाठी पात्र राहतील. उद्देश आहे ह्या योजनेचा की अपघातग्रस्त शेतकरी व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देणे. जे अपघाती आहेत त्यांना आधार देणे हे त्यामागचं मुख्य उद्दिष्ट आहे. यातून मिळणारी मदत अपघाती मृत्यू जर झाल्यास 2 लाख रुपयापर्यंत त्यांना मदत दिली जाईल आणि कायमस्वरूपी अपंगत्व आलंच तर 2 लाख रुपयापर्यंत मदत दिली जाईल. अक्षांत अपंगत्व नियमानुसार आर्थिक सहाय्य दिले जाते. यामध्ये महत्त्वाचं कोणते अपघात समाविष्ट आहेत ते आपण यामध्ये पाहणार आहोत. रस्ता अपघात झालाच, विजेचा धक्का बसला, बुडणे, सर्पदंश, पोहणे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू, अपघात, महापूर आला किंवा वीज कोसळली, या अशा अनेक शेतकऱ्यांवरती येणाऱ्या ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत त्यामधनं सुद्धा यांना किंवा इतर आकस्मिक अपघात न सांगता म्हणजे होणारे अपघात पण यामध्ये समाविष्ट आहे. त्याचबरोबर यासाठी आवश्यक कागदपत्र आहेत. शेतकऱ्याचा 7/12 उतारा लागेल, 8चा उतारा लागेल, FIR दर्ज करावा लागेल, तो FIRचा पण हे लागेल, पंचनामा लागेल, त्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्टसुद्धा लागणार आहे. त्यानंतर वारसदाराचा बँक पासबुक, वारसदाराचे जे कोणी वारसदार असेल ज्याच्या नावावरती ही योजनेचे पैसे घ्यायचे आहेत त्या वारसदाराचा बँक पासबुक लागेल, आधार कार्ड लागेल, मृत्यू दाखला लागेल आणि दावा अर्ज. ह्या गोष्टी अनिवार्य असतील. अर्ज कोठे व कसा करायचा? तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय किंवा तुम्ही काही ठिकाणी ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध आहे तिथे सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. महत्त्वाची माहिती, राज्य शासनाने या योजनेअंतर्गत हजारो शेतकऱ्या कुटुंबांना कोट्यवधी रुपयांची मदत वितरित केलेली आहे. या योजनेबद्दल अधिक सविस्तर माहिती हवी असेल तर महाराष्ट्र कृषी विभागाची अधिकृत वेबसाईट आहे. ही वेबसाईटला तुम्ही नक्कीच विजिट करा. धन्यवाद. थँक्यू. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.